आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये अति कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरे वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्तकारापः हस्तिस्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे विमरथ्यं रथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा विठ्ठल 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 आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा असून प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या साधकाच्या माता पित्याला धन्यता देतात। विठ्ठल 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 भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या कृपाशीर्वादाने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या श्री ज्ञानाई गुरुकुलामध्ये नवरात्रोत्सवातील परमपावन कालावधीमध्ये माझं पहिलं कीर्तन करण्याची मला सौभाग्य प्राप्त झालं हे मी माझं भाग्य समजतो। विठ्ठल 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 आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या साधकाच्या माता पित्याला तुकाराम महाराज धन्यता देतात। आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया। आणि हे कन्या पुत्र त्यांचा आनंद त्यांच्या आईवडिलांना होतोच पण तो आनंद देवाला सुद्धा होतो। कुई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। आणि हे सात्विक कन्यापुत्र या मृत्यू लोकात येऊन काय करतात? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। आणि तुकाराम महाराज म्हणतात या सात्विक सुंदर अशा पुत्रांची मला सेवा घडली तर माझ्या देवाला पार राहणार नाही। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दशार्थ। विठ्ठल 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 काही गोष्टी जीवनामध्ये आल्यानंतर कधीच करू नये। चोरी कधीच करू नये, जुगार कधीच खेळू नये। मग दारूचं तुला प्यावी का? तर दारू कधीच पिऊ नये। काही गोष्टी दिवसातून 2दा करायच्या असतात। देवाचं दर्शन 2दा करावं
आणि जेवण 2दा करावं. काहींना 3दा लागतं, 4दा लागतं, ती गोष्ट निराळी. अहो काही महाभाग कपाळाला हात लावतात आणि पोटाला हात लावतात. जोपर्यंत पोट कपाळासारखं टणक होत नाही तोपर्यंत जेवण करत राहतात. मी ज्यांच्याकडे शिकतो ते आमचे गुरुजी म्हणतात, अन्न औषधासारखं घ्या, नाहीतर औषधं अन्नासारखी घ्यावी लागतील. विठ्ठल 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 हो. एक जण डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर मला जेवणाकरता चपाती चालेल का हो, कारण तो शुगरचा पेशंट होता. डॉक्टर म्हणाले चालणार नाही. मग डॉक्टर ज्वारीची भाकरी चालेल का, तर डॉक्टर म्हणाले तीही चालणार नाही. मग डॉक्टर चहा चालेल का, खासदार चहा, आमदार चहा, येवले चहा, गुळाचा चहा, बासुंदी चहा, प्रेमाचा चहा, आणखी नाही तुमच्याकडे कुठलं नाव, तर चहासुद्धा चालणार नाही. डॉक्टर म्हणाले चहासुद्धा चालणार नाही. तो पेशंट म्हणाला मग डॉक्टर काय चालेल, तर डॉक्टर म्हणाले चपाती, ज्वारी, चहा यातील काही चालणार नाही, तर तुम्हीच घरातली घरात चाला. जर तुम्ही घरातली घरात चालला नाही तर लोक तुम्हाला उचलून चालतील. विठ्ठल 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 हो. तात्पर्य जेवण 2दाच केलं पाहिजे. काही गोष्टी आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदाच करायच्या असतात. काय करायचं बरं एकदा, तर लग्न माणसाने एकदाच करावं. आणि काही गोष्टी क्षणोक्षणाला करायच्या असतात. क्षणोक्षणाला काय करायचं, चला तुकाराम महाराजांनी करावा विचार. क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, तू थोडा सुद्धा रिकामा राहू नको. रिकामार्ध घडी राहू नको, रिकामार्ध घडी.
झाले शास्त्र निवडी, रिकामार दगडी राहू नको. अहो 84 लक्ष शरीरानंतर भगवंताच्या कृपेने आपल्याला सुंदर असा मनुष्य देह मिळाला आहे. याआधी कधी झाडांमध्ये, कधी दगडांमध्ये, कधी जलचर, भूचर, खेचर, वनचर, तर कधी ओझं वाहणारा बैल बनावं लागलं, तर कधी ओझं वाहणारा गाढव बनावं लागलं. वाटीभर दुधासाठी आशाभूतपणानं वर पाहणारे मांजरसुद्धा बनावं लागलं. कोरभर भाकरीसाठी मालकापुढं शेपटी हलवणारा कुत्रासुद्धा बनावं लागलं. कधी किडा, मुंगी नव्हे तर दुसऱ्याचं रक्त पिऊन जगणारा ढेकूनसुद्धा बनावं लागलं. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर भगवंताने आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बहुता दिसा फेरा आला या नगराला, नका घेऊ भार धर्मतोची सार. कोणत्या नगराला? मनुष्य देहोरूपी नगराला. खरा शेतकरी सुगीच्या दिवसामध्ये थोडासुद्धा आळस करत नाही, आयुष्य झोपून काढणार नाही. तसं शहाणा मुलगा अभ्यासावर लक्ष देतो, मोबाईलवर नाही. तसं शहाणा मनुष्य, सज्जन मनुष्य आपल्या उद्धाराकडे, कल्याणाकडे म्हणजेच आपल्या हिताकडे लक्ष देतो. ते हित तुमच्या आमच्या बुद्धीने कळूच शकत नाही. त्याकरिता तुकोबरायांचा गाथा वाचावा लागतो. कारण काहींना वाटतं घर बांधलं हीच झालं, विहिरीला चांगलं पाणी लागलं हीच झालं, नोकरी लागली, लग्न झालं हीच झालं, शेतात चांगलं पीक आलं, पैसे झालं हीच झालं. पण खरं हित नक्की कशात आहे ते फक्त तुकाराम महाराजच सांगतात. देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. माझे गुरुजी हा विषय समजून सांगण्याकरता एक दृष्टांत सांगतात. मला सांगा, आंब्याचं लोणचं केव्हा करावं बरं? बोला बोला. सोपं उत्तर. आंब्याचं लोणचं आंब्याच्या दिवसात करावं. तर लिंबाचं लोणचं केव्हा करावं? लिंबाच्या दिवसात. तर ते केव्हाही करावं. तसं संसार हा कोणत्याही देहामध्ये करता येतो आणि परमार्थ याच देहात करावा लागतो. देवाने आपल्याला देह कशा करता दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा. भोजना नव्हे बरं का, भजना गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा. काही पुस्तकं कधीच वाचू नयेत. मन चंचल बनवणारी, काम वासना वाढवणारी पुस्तकं कधीच वाचू नयेत. काही गोष्टी वेळ असेल तर वाचाव्यात. उदाहरणार्थ वर्तमानपत्र आणि व्हॉट्सअपचे मेसेज वेळ असेल तर वाचावेत. आणि काही ग्रंथ वेळ काढून वाचावेत. ज्ञानेश्वरी आणि गाथा वेळ काढून वाचावेत. ज्ञानेश्वरी गाथा वाचल्याशिवाय मरू नका असं मामासाहेब दांडेकर म्हणतात. ज्ञानेश्वरी गाथा दररोज वाचलीच पाहिजे. हात चांगले आहेत तोपर्यंत टाळ वाजवून घ्या. पाय चांगले आहेत तोपर्यंत पंढरपूरची वारी करून घ्या. कान चांगले आहेत तोपर्यंत कीर्तन भजन प्रवचन ऐकून घ्या. एकदा कान पुरलान बंद झाली ना तर कीर्तन भजन ऐकून काय फायदा नाही. जेव्हा कान चांगले होते तेव्हा
हेडफोन घालून पिक्चरची तासन तास गाणी ऐकली, पण कानाची धन्यता कशात आहे? तुम्ही ऐका रे कान तुझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. ज्ञानेश्वरी गाथा न वाचता एखाद्या गावातील जर मनुष्य मेला आणि त्याच दिवशी त्या गावातील जर कुत्रा मेला तर त्या दोघांच्या जाण्यामध्ये काही फरक नाही. ज्ञानेश्वरी गाथा हे माणूस घडवणारे ग्रंथ आहेत, सात्विकता निर्माण करणारे ग्रंथ आहेत, जीवन काय हे समजून सांगणारे ग्रंथ आहेत. जेवण सगळ्यांना कळतं हो, पण जीवन कळत नाही. ज्ञानेश्वरी गाथा हे संस्कार देणारे ग्रंथ आहेत. आजकाल माझ्या वयातील मुलांना संस्कार देणं ही काळाची गरज आहे. जर त्यांना वेळेवर संस्कार दिले नाहीत ना तर ती मुलं घराचा काळ ठरतात. पूर्वी संस्कार होते पण शिक्षण नव्हतं. आज शिक्षण आहे पण संस्कार नाहीत. आजची सत्य परिस्थिती तुम्हाला एका वाक्यात सांगून जातो. अन्नात शक्ती राहिली नाही, औषधात आरोग्य राहिलं नाही, नात्यात प्रेम राहिलं नाही, चुलीवर स्वयंपाक राहिला नाही, शाळेत शिक्षण राहिलं नाही, मैदानावर खेळ राहिला नाही, आईला मुलासाठी वेळ राहिला नाही आणि राजकीय पक्षात कसलाच मेळ राहिला नाही. तात्पर्य ज्ञानेश्वरी गाथा हे संस्कार देणारे ग्रंथ आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, ज्ञानेश्वरी गाथा वाचली पाहिजे, पण ती कशी वाचली पाहिजे?
वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. काही जण वाचतात पण वाचत नाहीत. ते कसे वाचतात त्याकडे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक जण दररोज सकाळी हरिपाठ करत असतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया चहाना. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान झाला का. मकर कुंडले पती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित लवकराना. आणि चहाकडे बघत म्हणतो, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. मला सांगा असं वाचणं काय कामाचं. असेच एक आजोबा दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण करत असतात. आणि पारायण कुठपर्यंत आलंय हे करण्याकरता तिथे खूण ठेवायचे. मोरपंख असेल, ग्रंथातील दोरी असेल, फोटो असेल, ते खूण ठेवायचे आणि ज्ञानेश्वरी झाकून ठेवायचे. आणि त्यांचा लहान नातू यायचा. लहान म्हणलं खोडकर असतो, असेल आपल्या श्रीमुख एवढा. आणि यायचा आणि आपले आजोबा काय वाचत आहेत हे उघडून पाहायचा. आणि आजोबांनी ठेवलेली खूण काही पानं मागं ठेवायचा. आणि दररोज असंच चाललं होतं. आणि आजोबा दररोज तेच वाचायचे. आणि एक दिवस आजोबांचा मित्र आला आणि आजोबांना म्हणाला, बुवा ज्ञानेश्वरी कशी काय आहे. तर आजोबा म्हणतात, ज्ञानेश्वरी बरी आहे पण माऊलींनी बऱ्याच ओव्या डबल लिहिल्या आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ज्ञानेश्वरी गाथा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. म्हणून असं म्हटलं जातं, ग्रंथामुचे हाती ग्रंथामुचे साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या राती, ग्रंथच देती शांती, ग्रंथच करीती क्रांती. म्हणून ग्रंथाशी असावी आपली नाती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, ग्रंथातच आपल्याला खरं मानवी जीवनाचं रहस्य सांगितलेलं आहे. सत्य काय, असत्य काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आणि धर्म काय, अधर्म काय. जे धर्म जाणत नाहीत, जे ज्ञान माहीत नाहीत, ते फक्त पृथ्वीवर पशु म्हणून वावरतात. एक सुभाषितकार म्हणतात, येषां न विद्या न तपो न दानं, न चापि शीलं न गुणो न धर्म, ते मृत्युलोके भुवि भारभूता, मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. जे विद्या जाणत नाहीत, जे तप जाणत नाहीत, ज्यांना दान ठाऊक नाही, ज्यांना ज्ञान नाही, शील नाही, अशा तऱ्हेने ज्यांच्या अंगात कोणताच गुण नाही, ते जे धर्म जाणत नाहीत, ते या पृथ्वीवर मनुष्यरूपाने पशु म्हणूनच वावरतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, ग्रंथातच आपल्याला सांगितलेलं आहे हित काय आणि अहित काय. आणि याच हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या साधकाच्या माता पित्याला तुकोबराव अभंगाच्या पहिल्या चरणात धन्यवाद देतात.
हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आपल्याला प्रश्न पडला असेल की हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आणि धन्यता आई वडिलांना का बरं, तर त्याचं उत्तर आहे का, जर एखादी मुलगी नांदायला गेली, नांदायला म्हणजे सासरी गेली, तर तिला जर स्वयंपाक जमला नाही तर ती सासू म्हणते बघा तुला तुझ्या आईनं स्वयंपाक शिकवलं नाही का गं, तर बघा स्वयंपाक कुणाला येत नाही, मुलीला, आणि दोष कुणाला देते, आईला. आणि एखादा जर मुलगा दारू पिऊन चौकात पडला असेल तर एखाद्या मनुष्याने बघितलं माणूस काय म्हणतो, कुणाचं बी नाही. आणि एखादा मुलगा सरकारी नोकरीत चांगल्या कामाला लागला तर त्याचा पोस्टर जर गावात लागला तर लोक म्हणतात कुणाचा मुलगा आहे, बेनं आणि मुलगा यात किती फरक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, हा विषय समजून सांगण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात जेवढे संत झाले तेवढे संत या भारतात कोणत्याही राज्यात झाले नाहीत. महाराष्ट्रात कोणत्याही राज्यात झाले नाहीत. असेच पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की महाराष्ट्रात एवढे संत झाले पण ते संत महाराष्ट्राला कळाले नाहीत. ज्ञानेश्वर महाराज जर दारातून गेले तर लोक अंगणात खराटा फिरवायचे. सांगा बरं मग आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कळाले होते का, तर ज्ञानेश्वर महाराज दारातून गेले तर पूर्वी लोक खराटा फिरवायचे. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दारात यावी म्हणून लोक रांगोळ्या काढतात. पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांचं जर स्वतः अंगाला स्पर्श झाला तर लोक सचेल स्नान करायचे. सचेल स्नान म्हणजे काय, तर लोक कपड्यासहित आंघोळ करायचे. आणि आज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला स्पर्श करण्यासाठी लोक रांगेत उभे राहतात. असेच एक पंढरपूरचे बंका महाराज आपल्या वाट्याला आलेलं काम प्रत्येक संत देवाची सेवा म्हणून आवडीने करत होते. असेच पंढरपूरचे बंका महाराज आपल्या उदरनिर्वाहाकरिता पंढरपूरच्या शेजारी झाडीतून वाळलेले लाकडे आणून पंढरपूरच्या बाजारात विकायचे आणि आलेल्या पैशामधून आपला प्रपंच चालवायचे. आणि एक दिवस असंच बंका महाराज, त्यांची पत्नी आणि त्यांची लहान 5 वर्षाची मुरडी मुलगी ते वाळवंटातून निघालेत आणि बंका महाराज पुढे चाललेत. मागं त्यांची पत्नी चालली आणि मागं त्यांची लहान मुलगी चालली. शिष्यानं गुरुच्या मागं चालावं, लहानानं मोठ्याच्या मागं चालावं, विद्यार्थ्यानं शिक्षकाच्या मागं चालावं आणि नवऱ्यानं बायकोच्या मागं चालावं. चुकलं काय माझं, तर बायकोनं नवऱ्याच्या मागं चालावं. मला तर वाटतं दोघांनी सोबत चालावं, कारण आज कोण कोणाच्या मागं चालायला तयार नाही. मला वाटतं दोघांमध्ये 33चा आकडा असावा. 33चा अंक नसेल तर 66चा असावा. 66चा अंक नसेल तर 63चा असावा. 63चा अंक कसा आहे बरं, तर दोघं एकामेकाकडे पाहतायत. आणि मला तर वाटतं असं, मला देवाकडे अशी प्रार्थना आहे की या अकलूज नगरीमध्ये कोणत्या नवरा बायकोचं 36चा आकडा नसावा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, बंका महाराज वाळवंटातून निघालेत. डोक्यावर लाकडाची मुळे आणि त्यांना वाळवंटामध्ये एक सोन्याचं कडं दिसलं. बंका महाराजांनी विचार केला की मला सोन्याचं मोह अजिबात नाही, पण माझ्या मागून येणाऱ्या माझ्या पत्नीला तो होऊ शकतो, कारण बायकांना सोनं पाहत जास्त आवडतं. बघा, लग्न झाल्यानंतर जर नवरा बायको जर भांडणं लागली तर बायका म्हणतात बघा लग्नाला 20 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, पण मला ह्या बाबांचा सध्या फुटका म्हणी नाही घेतला, कारण बायकांना सोनं जास्त आवडतं. आणि बंका महाराजांनी त्यामुळे त्या सोन्यावर कड्यावर थोडी माती टाकली आणि ती पुढे निघून गेली. मागून त्यांची पत्नी आली. माझी मालक किती का थांबले होते म्हणून तिनं नीट निरीक्षण करून पाहिलं. नवऱ्याच्या कोणत्याही कृतीवर संशय येणार नाही, तिला सख्खी बायको म्हणता येणार नाही. तिनं आपल्या पतीच्या कृतीवर संशय घेतला. तिनं नीट निरखून बघितलं तर तिला दिसलं की आपल्या पतीनं सोन्याच्या कड्यावर थोडी माती टाकली. मग तिनं पण थोडी माती टाकली आणि ती पुढं निघून गेली. मागून त्यांची लहान 5 वर्षाची लहानची मुरडी मुलगी आली. बंका महाराजांनी त्यांची बायको माघारी वळून पाहतात. आपली मुलीच्या कृतीवर माघारी वळून पाहतात. मग
ती मुलगी आपले आईवडील का थांबले होते म्हणून नीट लक्ष देऊन बघते, तर आपल्या आईवडिलांनी सोन्याच्या कड्यावर थोडी माती टाकली. मग ती म्हणते, मनात विचार करते, माझे आईवडील स्वतःला संत म्हणून घेतात, पण त्यांना सोनं आणि माती यातील भेदभाव कळतोय. मला तर असं वाटतं की त्यांनी सोन्या माती नाही टाकली, तर मातीवरच माती टाकली. सोने आणि माती आम्हा समान ये चित्ती, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धन्य माता पिता तयाची या, विठ्ठल 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 हो. केवळ तुकाराम महाराज नाही तर नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. वंशाची पुण्याई असेल तर मुलगा दानशूर जन्माला येतो, स्वतःची पुण्याई असेल तर मुलगा भाग्यवान जन्माला येतो, वडिलांची पुण्याई असेल तर मुलगा बुद्धिमान जन्माला येतो, आणि आईची पुण्याई असेल तर मुलगा सदाचारी जन्माला येतो. 100 शिक्षक जे संस्कार देऊ शकत नाहीत ती एकटी आई देऊ शकते. विठ्ठल 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 हो. सूर्याची किरणे बगीच्यातील फुलांच्या कळ्या उमलवतात आणि आईचे संस्कार मुलाच्या संस्काराचे जीवन कळ्या उमलवतात. हा विषय समजून सांगण्याकरता तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो, तोपर्यंत भजन करा. विठ्ठल 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 हो. ही कथा श्यामची आई या पुस्तकातून घेतलेली आहे. लहानसा श्याम आपल्या कोकणातील छोट्याशा घरामध्ये राहत असतो आणि त्या काळची कोकणातील घरं खूप छोटी, आणि श्याम आंघोळ करत असतो. श्यामची आंघोळ झाली आणि आपल्या तो आईला हाक मारतो, आई मला उचलून घेऊन जा. तर आई म्हणते, बाळा माझा स्वयंपाक चालू आहे, तू का येत नाहीस? तर श्याम म्हणतो, आई माझे पायाचे तळवे खूप स्वच्छ झालेले आहेत, जर मी चालत आलो तर माझ्या तळव्यांना
मातीचा मळ लागेल. तर आई म्हणते मातीचा मळ लागेल. आपली आई आपल्याला सहज संस्कार लावून जाते. जन्म देते ती आई, सांभाळ करते ती जननी आणि उद्धार करते ती माऊली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि आई त्या बाळाला म्हणाली, बाळा तू पायाच्या तळव्याला मातीचा मळ लागू नये म्हणून जेवढं जपतोयस ना, तसं आयुष्यामध्ये मनाला पापाचा मळ लागू नये म्हणून तेवढं जप. विठ्ठल 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 विठ्ठल. हो बघा, आपल्याला आई बघा सहज संस्कार लावून जाते. आणि हेच सुंदर सात्विक कन्यापुत्र या पृथ्वी तलावर येऊन त्यांचा आनंद त्यांच्या आईवडिलांना होतोच, पण तो आनंद देवाला सुद्धा होतो. हा विचार अभंगाच्या द्वितीय चरणात. कन्या पुत्र होती जे साथे.
कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा विषय समजून सांगण्याकरता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. हा दृष्टांत रामायणामध्ये दिले. रामायणाच्या कालावधीमध्ये एक जण लक्ष्मणजींना एका जणाने प्रश्न विचारला. लक्ष्मणजी, सुगंधानं भरलेलं फूल कोणाला तोड वाटणार नाही, पिकलेलं फळ कोणाला तोड वाटणार नाही, तरुण व्यक्ती पाहिल्यावर कोणाचं मन चंचल होणार नाही. तर लक्ष्मणजी खूप गोड उत्तर देतात. पिता यस्य सुचिरभृत, म्हणजे ज्याचे वडील शुद्ध आहेत, ज्याची आई पतिव्रता आहे आणि ज्याचं मन अखंड रामनामात रममान आहे, त्याचं मन कधीच चंचल होऊ शकत नाही. आणि हेच कन्यापुत्र या पृथ्वीतलावर येऊन काय करतात याचा विचार अभंगाच्या तृतीय चरणात. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या सात्विक सुंदर कन्यापुत्रांचं आणि अखंडपणे गीता भागवताचं श्रवण करणाऱ्या कन्यापुत्रांचं जर मला दर्शन झालं तर माझ्या दैवाला पार राहणार नाही, याचा विचार अभंगाच्या शेवटच्या चरणात.
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. कुई कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. संप्रदायाच्या नियमाने सर्वजण मधलं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. झालेली कीर्तन सेवा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या माऊली ज्ञानोबा तुकोबराय सद्गुरू जोग महाराज, माझे गुरुवरे बाबा आणि माझे आजोबा असतील, दीपक मामा असतील, परत ज्योत्याप्पा असतील, परत अशोक बाबा असतील, बाळूमामा असतील, परत आणखी बजरंग बाबा असतील, सगळ्यांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. मृदंगाचार्य असतील, 4-5 बदलले, पण प्रसाद महाराज असतील, ओम महाराज असतील, पद्माकर महाराज असतील, आणखी श्रीजय महाराज असतील, तर सगळ्यांची चरणी विनकरी असतील, विनकरी राहिले आणि संस्कार महाराजांची चरणी आणि सर्व गुरुबंधू
सगळ्यांची चरणी मी सेवा समर्पित करतो. माझ्या आईवडिलांची चरणी सेवा समर्पित करतो आणि ती सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तात्या करायला घाल.
तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल राधा महाराज
तुका